जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक आठवा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास सहावा दूषित निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रोता विनवी भक्त यासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किता दिवसी हे मज निरोपावे दरिता साधूची संगती किता दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा मुक्ती लाभे तक्षणी विश्वासता निरूपणी दूषितपणे हानी होत असे सूचितपणे दूषित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणे परी मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा अर्थप्रमय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी दूषितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे अर्थांतर पाहिल्या विन उगेची करी जो श्रवण तो श्रोता नवे पाषाण मनुष्य वेशे येथे श्रोते मानितली सीन आम्हास केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावधायिका वाकुडा तिकडा फोडीला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे टाकीने खपली फोडली ते मागुती नाही जळली मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हा लागे सांगता उगून गेला पुन्हा मागुता जळला या कारणे महाबला पाषाण गोटा ज्याचा अवगुण झळेना तो पाषाणा हुणहुणा पाषाण आगळा जाना कोटी गुणे कैसा पाषाण त्याचे हे ऐका लक्षण श्रुती करावे श्रवण सावध होणी माणिक मोती प्रवाळ पाचे वैडूर्य वज्र निळ गोमेदमनी परिस केवळ पाषाण बोलजे याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत नाना मोरे स्वप्रचित औषधाकारणे याही वेगळे पाषाण भळे नाना तेथे जे लागले वापी खूप सेकी झाले हरिहरमूर्ती याचा पाहता विचार तरी तो ऐसा नवे पाषाण जो अपवित्र निष्कारण त्यासारिका देहदान भक्ताचा आता असो हे बोलणे घात होतो दूषितपणाचे निगुणे प्रपंचना परमार्थ दूषितपणे कार्य नसे दूषितपणे चिंता वसे दूषितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता दूषितपणे शत्रुजिने दूषितपणे जन्ममरणे दूषितपणाचे निगुणे हानी होय दूषितपणे नवे साधन दूषितपणे न घडे भजन दूषितपणे नवे ज्ञान साधकांची दूषितपणे नवे निश्चय दूषितपणे न घडे जयो दूषितपणे होय क्षय आपल्या स्वहिताचा दूषितपणे न घडे श्रवण दूषितपणे न घडे विवरण दूषितपणे निरूपण हातीचे धाय दूषित बैसलाची दिसे परी तो असतची नसे चंचल चक्री पडिले असे मानस तयाचे वेडे पिशाच निरंतर अंधमुखे आणि बधिर तैसा जाणावा संसार दूषित प्राणियांचा सावध असो न उमजेना श्रवण असो न ऐकेना ज्ञान असो न कळेना सारासार विचार ऐसा दो दूषित आळसी परलोक कैसा द्यासी जयाचे जीवी हरणीशी आळस वसे दूषितपणापासून सुटला तरी तो सवेचा आळस आला आळसा ही ते प्राणी आला उसंतची नाही आळसे राहिला विचार आळसे बुडाला आचार आळसे नवे पाठांतर काही केल्या आळसे घडेना श्रवण आळस नवे निरूपण आळसे परमार्थाची खुण मळीन झाली आळसे नित्यनेम राहिला आळसे अभ्यास बुडाला आळसे आळस वाढला असंभाव्य आळसे गेली धारणा धृती आळसे मळीन झाली वृत्ती आळसे विवेकाची गती मंद झाली आळसे निद्रा वाढली आळसे वासना विस्तारली आळसे शून्याकार झाली सद्बुद्धींशियाची दूषितपणा सवे आळस आळसे निद्राविळास हे केवळ नास आयुष्याचा निद्रा आळस दूषितपण हेचे मूर्खांचे लक्षण येणेकरिता निरूपण उमजेची ना हे तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही क्षुधा लागताच जेविला जेवून उठता आळस आला आळस येता निजेला सावकाश निजवून उठताच दूषित कदा नाही सावचित्त तेथे कैचे आत्महित निरूपणी मर्कटापाचे दिले रत्न पिशाच्या हाती निधान दूषितापुढे निरूपण तयापरी होय आता असो हे उपपत्ती आशंकेची कोणगती किता दिवसा होते मुक्ती सज्जनाची निसंगे ऐका याचे प्रत्युत्तर कथेची व्हावे निरोत्तर संत संघाचा विचार ऐसा असे लोहो परिसेसी लागला थे बुटा सागरी मिळाला गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी सावध साक्षपी आणि दक्ष त्यास तत्काळची मोक्ष इतरांच ते लक्षले नवचे येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंतान लगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे प्रज्ञावंता आणि अनन्य तयास न लगे एक क्षण अनन्य भावार्थे विन प्रज्ञा खोटी प्रज्ञेविन अर्थ न कळे विश्वासे विन वस्तू ना कळे प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती सत्संगे सद्गती विलंबची नाही सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करण्याची न लगे इतर भाविक सापडे तयासही साधने मोक्ष जोडे साधू संगे तत्काळ उडे विवेकदृष्टी परिते साधन मोडू नये निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोय सर्वत्रांसी आता मोक्ष आहे कैसी स्वरूपाची दशा त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी ऐसे निरूपण प्रांजळ
पुढे बोलिले असे सकळ श्रोते होऊन या निश्चळ अवधान द्यावे. अवगुण त्यागावया कारणे न्याय निष्ठूर लागे बोलणे श्रोती कोपन धरणे ऐसी या वचनाचा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दूषित निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.